ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्री ऑफ नॉव्हेलबद्दल बोलत होतो. ॲट पेज नंबर 173 म्हणजेच हिस्ट्री ऑफ नॉव्हेल, कादंबरीचा इतिहास कुठून सुरू झाला. तर आपण तेथे 1, 2, 3 पहिले 3 पॅराग्राफ तेथे बघितलेले आहेत. आणि शेवटच्या पॅराग्राफमध्ये म्हणजेच ही जी काही द नॉव्हेल ॲज अ लिटररी जनरी हॅज अ हिस्ट्री अबाउट, म्हणजेच या कादंबरीच्या इतिहासाला जवळजवळ 2000 पूर्वीचा इतिहास आहे. 2000 पूर्वीचा म्हटलं म्हणजे सुरुवातीपासून म्हटलं म्हणजेच दुसऱ्या शतकापासून तर 6व्या शतकापर्यंत, म्हणजे सुरुवातीच्या काळापासून म्हणजे दुसऱ्या शतकापासून तर ते 6व्या शतकापर्यंत आदर्श प्रेमाचे आणि अद्भुत अशा साहसाचे वर्णन करणाऱ्या ज्या काही कल्पनारम्य अशा कथा होत्या, त्या कथेवरच तेथे भर होता. आणि एक प्रकारचा हजारो वर्ष म्हणजेच याच थीमचा, याच विषयावर त्यांचा तेथे प्रभाव होता. आता पुन्हा कंटिन्यू करा. पान नंबर 173वर साईडला, उजव्या साईडला तो नेक्स्ट पॅराग्राफ, त्या कॅन्टरबरी टेल्सपर्यंत आपण तिथे बघितलं होतं. आता पुढचा पॅराग्राफ म्हणजेच मुरसकी शिक्युबुच टेल ऑफ गेंजी हॅज बीन डिस्क्राईब्ड ॲज द वर्ल्ड्स फर्स्ट नॉव्हेल. म्हणजे जगातलं सर्वात पहिलं नॉव्हेल कोणतं असेल तर ते 1010मध्ये लिहिलेलं ते म्हटलं म्हणजे मुरासकी शिक्युबुच टेल ऑफ, म्हणजेच यांनी लिहिलेलं टेल ऑफ गेंजी हे पहिली कादंबरी आहे. द युरोपियन नॉव्हेल इज ऑफन सेड टू बिगिन विथ डॉन क्युझिट बाय स्पॅनिश रायटर मीन्स मुगुल सर्व्हेंटीज विच वॉज पब्लिश इन 2 पार्ट्स बिटवीन 16. याने जे काही नॉव्हेल त्यावेळेस लिहिलं ते 2 पार्टमध्ये लिहिलं. त्याचा पहिला पार्ट 1605मध्ये आणि दुसरा पार्ट 1615मध्ये त्या अस्तित्वात आला. इन द 18th century द ॲपियरन्स ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन अट्रॅक्टेड अ लार्ज नंबर ऑफ रीडर्स फ्रॉम द मिडल क्लास. अँड ॲज सून ॲज द 18th century बिगिन्स then means the newspaper and magazines means arrived into the society, and means these newspaper and magazines attracted a large number of middle class. म्हणजे तेव्हापासून म्हणजे 18व्या शतकात वर्तमानपत्र आणि मॅगॅझिन म्हणजे जे काही पाक्षिक असतात, जे काही मासिक असतात, त्या मासिकाला तेथे सुरुवात झाली. आणि हा जो काही मध्यमवर्गीय लोक होता, या मध्यमवर्गीय लोकांचा ओढा म्हणजेच हे मध्यमवर्गीय लोक त्या वर्तमानपत्राकडे तेथे आकर्षित झाले. These new readers had little interest in romances and tragedies. आता आतापर्यंत ज्या काही कादंबऱ्या लिहिल्या होत्या त्या कादंबऱ्यामध्ये एकतर रोमॅन्टिक कथा सांगितलेली असायची किंवा एक प्रकारची शोकांतिका सांगितलेली असायची. आणि ह्या रोमॅन्टिक कथा किंवा या शोकांतिकामध्ये या मध्यमवर्गीयांना तेथे इंटरेस्ट नव्हता. त्यात फक्त इंटरेस्ट कोणाला होता? त्या सोसायटीमधील अप्पर क्लासमधल्या लोकांना, श्रीमंत लोकांना. दस नीड फॉर अ न्यू टाईप ऑफ लिटरेचर अरोज. आणि या लोकांना एक प्रकारची नवीन अशी भाषाशैली, नवीन अशी साहित्यशैली त्यांना तेथे आवश्यक होती किंवा त्यांना ते तेथे हवी होती. दस नीड फॉर अ न्यू टाईप ऑफ लिटरेचर अरोज दॅट वूड एक्सप्रेस द न्यू आयडियाज ऑफ 18th century. आणि या 18व्या शतकामध्ये एक आयडिया तेथे ती समोर आली. द 18th century न्यू लिटरेचर वॉज कॅरेक्टराइज बाय द स्पिरिट ऑफ रिअलिझम अँड डॅनियल ऑफ रोमॅन्टिक फीचर्स लाईक मीन्स एन्थुझियाझम, पॅशन अँड इमॅजिनेशन. मीन्स द 18th century न्यू लिटरेचर वॉज कॅरेक्टराइज मीन्स बाय द स्पिरिट ऑफ रिअलायझम म्हटलं म्हणजेच रिअलिझम वास्तवता, म्हणजेच त्या लिखाणामध्ये त्यावेळेची पर्यंत म्हणजे 18व्या शतकापर्यंत कादंबरीचा भर कशावर होता. आणि म्हणजे हे जे काही मध्यमवर्गीय लोक होते, या मध्यमवर्गीय लोकांनी ज्या काही रोमॅन्टिक कथा होत्या किंवा जे काही काल्पनिक कथा होत्या त्यांना त्यांनी नाकारलं. डिनायल म्हटलं म्हणजेच नाकारणे ऑफ रोमॅन्टिक फीचर्स लाईक एन्थुझियाझम, पॅशन अँड इमॅजिनेशन. द फोरग्राउंड फॉर द नॉव्हेल वॉज प्रिपेअर्ड बाय ऑल दिस फॅक्टर्स. आफ्टर 1740 म्हणजे 1740 नंतर नॉव्हेल ओरिजिनेटेड ॲज अ लिटररी फॉर्म इन इंग्लंड. आता इंग्लंडमध्ये 1740 नंतर म्हणजेच हा नॉव्हेलचा फॉर्म तेथे अस्तित्वात आला. इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स, आणि त्याच वेळेस म्हणजेच एक प्रकारची औद्योगिक क्रांती तेथे झाली. त्यामध्ये म्हणजेच व्यापाराला सुरुवात झाली, व्यापार, व्यवहार, वाणिज्य तेथे सुरुवात झाली. अलॉंग विथ द इंडस्ट्रियल रिव्होल्युशन अँड ॲट दॅट टाईम द इंडस्ट्रियल रिव्होल्युशन ऑल्सो टेकन प्लेस, म्हणजे एक प्रकारची औद्योगिक क्रांती तेथे झाली. हॅड गिव्हन राईज टू द मिडल क्लास, आणि त्याच्यातूनच मध्यमवर्गीय लोकांचा जन्म तेथे झाला. किंवा हा जो काही मध्यमवर्गीय लोक होते त्या मध्यमवर्गीय लोकांचा क्लास तेथे अस्तित्वात आला. कशामुळे? म्हणजेच त्या औद्योगिक क्रांतीमुळे. अ क्लास ऑफ पीपल हॅड इमर्ज टू ऑक्युपाय अँड इलाइट स्टेटस
अँड अ क्लास ऑफ पीपल हॅड इमर्ज टू ऑक्युपाय द इलाइट स्टेटस. आणि हा जो काही मध्यमवर्ग होता, या मध्यमवर्गीय लोकांना एक प्रकारचा इलाइट स्टेटस म्हणजेच एक प्रकारचा अभ्यासू असा वर्ग किंवा स्तर त्यांना तेथे प्राप्त झाला. द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ अँड प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल डिपिक्टेड इन द नॉव्हेल्स अपील टू द न्यूली एज्युकेटेड क्लास अँड वॉज रिगार्डेड बाय देम ॲज रिस्पेक्टेबल रीडिंग मटेरियल. आता हा जो काही मध्यमवर्गीय लोक होता, या मध्यमवर्गीय लोकांना म्हणजेच त्या कादंबरीमध्ये जे काही रिअलिस्टिक पिक्चर आहे, म्हणजे दैनंदिन जीवनाचं जे काही वास्तव आहे ते वास्तव अँड प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल, आणि तसंच सामान्य लोकांना कोणकोणत्या समस्या भेडसावतात या गोष्टीचा समावेश त्या नॉव्हेलमध्ये तिथे करण्यात आला. आणि त्याच्यामुळेच म्हणजेच हे मध्यमवर्गीय नेमकाच तेथे सुशिक्षित झाला होता. आणि त्यांना म्हणजेच व्यक्तीच्या समाजाच्या ज्या काही दैनंदिन जीवना होत्या किंवा व्यक्तीच्या ज्या काही समस्या होत्या त्या समस्या कादंबरीद्वारे तिथे रेखाटल्या जायच्या. डिपिक्टेड म्हटलं म्हणजे वर्णन करणे, म्हणजेच त्यांचं वर्णन केलेल्या ज्या काही कादंबऱ्या असायच्या त्या कादंबऱ्याकडे हा मध्यमवर्गीय लोक तिथे आकर्षित झाले. देन पेज नंबर 174, नेक्स्ट पेज. Thus novel as a form appears to have been designed for both to highs the aspirants of the middle and lower classes and meet their longings. And so means the novel, this form appears to have been designed for both to highs, means there was the highs of the middle class person. म्हणजेच त्यांना काय पाहिजे होतं की मध्यमवर्गीयांचे म्हणजे जे काही जीवनाचं वास्तव आहे ते वास्तव आणि मध्यमवर्गीय लोकांच्या ज्या काही समस्या आहेत किंवा सामान्य लोकांच्या ज्या काही समस्या आहेत म्हणजेच या अपेक्षा असल्या प्रकारच्या अपेक्षा या मध्यमवर्गीय लोकांनी त्या कादंबरी लिहिणाऱ्याकडून तिथे ठेवल्या. आणि ती इच्छा, लॉंगिंग म्हटलं म्हणजे ती इच्छा होती आणि त्या दृष्टिकोनातूनच म्हणजेच त्या 18व्या शतकामध्ये तिथे कादंबऱ्या म्हणजेच कादंबरीकार लिहू लागले. The spread of machines could provide a time to educated middle class for reading and discussion about the books. And due to the industrial revolution or the spread of machine, म्हणजे स्प्रेड ऑफ मशीन म्हटलं म्हणजेच एक प्रकारची जी काही औद्योगिक क्रांती होती त्या औद्योगिक क्रांतीमुळे मनुष्यबळ कमी झालं होतं. मशिनीच्या सहाय्याने तिथे एक प्रकारचे उद्योग केले जायचे, कामं केले जायचे. त्यामुळे हा जो काही सुशिक्षित मध्यमवर्गीय लोक होता यांना पुरेसा फुरसतीचा वेळ मिळायचा आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा ओढा वाचनाकडे तिथे म्हणजेच निघाला आणि एक प्रकारचा वाचनाला वेळ मिळू लागला. आणि काही and before the arrival of the novel, before the origin of the novel, there was also two types of literature that is called as the drama and poetry. म्हणजेच नॉव्हेल हे अस्तित्वात येण्यापूर्वीही साहित्याचे दोन भाग होते, ते म्हटलं म्हणजे ड्रामा आणि पोएट्री. तर हे जे काही ड्रामा आणि पोएट्री होते हे म्हणजे एक प्रकारचं यांचा ऱ्हास होत चालला होता, हे मागे पडत चालले होते. फेडिंग अवे म्हटलं त्यांचं महत्त्व तिथे कमी होत चाललं होतं. टू लिटर फॉर्म्स वी आर फेडिंग अवे. नॉव्हेल वॉज कॉम्बिनेशन ऑफ सम फीचर्स ऑफ देम. And as far as the novel is concerned, means it is having the combination of drama and poetry. आता ड्रामा आणि पोएट्री का मागं पडत होते, कारण की त्या ड्रामाचा काही भाग आणि पोएट्रीचा काही भाग म्हणजेच याचा समावेश त्या नॉव्हेलमध्ये तिथे करण्यात आला होता. आणि म्हणून ड्रामा पाहण्याऐवजी किंवा कविता ऐकण्याऐवजी लोक या कादंबरीला तिथे प्रिफर करू लागले. आणि त्यात कोणते पर्टिक्युलर म्हणजेच मिडल क्लास लोक. अँड सम न्यू फीचर्स वेअर ॲडेड टू देम. इट वॉज प्रॉमिनंट फॉर्म इन द 18th century. आणि म्हणजेच 18व्या शतकामध्ये कादंबरीचा हा जो काही भाग होता, साहित्यशैली होती, ही एक प्रकारची तिथे मुख्य बनली. अँड ऑनवर्ड्स टू एनकम्पास. आणि त्यानंतर त्याच्यापुढे या कादंबरीने काय केलं, इट एनकम्पास म्हटलं म्हणजे सहजपणे सामावून घेणे, की त्यांनी त्या कादंबरीमध्ये अगोदरच्या सुरुवातीच्या कादंबरीमध्ये ज्यावेळेस ती अस्तित्वात आली त्यावेळेस त्यांनी दोन गोष्टीला तिथे महत्त्व दिलं होतं. म्हणजेच व्यक्तीचं दैनंदिन जीवन आणि दुसरं गोष्ट म्हटलं सामान्य लोकांना भेटणाऱ्या समस्या, या दोन गोष्टीचाच समावेश तिथे असायचा. परंतु त्याच्यानंतरच्या ज्या काही कादंबऱ्या आल्या त्या कादंबऱ्यामध्ये सोशल, पॉलिटिकल अँड कल्चरल हॅपनिंग्स अँड सायंटिफिक प्रोग्रेस याही गोष्टीचा तिथे समावेश होऊ लागला. म्हणजे एखादा समाज असेल, सामाजिक समस्या असेल किंवा राजकीय समस्या असेल किंवा एखादं सांस्कृतिक म्हणजे या क्षेत्रामध्ये घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या घटनांचाही सहजपणे उल्लेख किंवा
ओरोनोकू बाय अल्फा बेन इनिशिएटेड द प्लॅटिन्यूज अँड कलरफुल ट्रेडिशन ऑफ इंग्लिश नॉव्हेल. आता इंग्रजी नॉव्हेलमधल्या पहिल्या या दोन कादंबऱ्या आहेत, द पिलग्रिम्स प्रोग्रेस आणि ऑर्कॅन्यो अँड कलरफुल ट्रेडिशन ऑफ इंग्लिश नॉव्हेल, अँड वॉज फॉलोड बाय डॅनियल डिफोई. आणि त्याच्यानंतर डॅनियल डिफोईने रॉबिन्सन क्रुसो, माल फ्लँडर्स अँड जॉन्स म्हणजे या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. अँड जोनॅथन स्विफ्ट त्याने गलिवर्स ट्रॅव्हल्स लिहिली, अ फेमस सटायर. सटायर म्हटलं म्हणजे एक प्रकारचं उपहासात्मक लिखाण करणे. एखादी घटना किंवा एखाद्या समस्येवर एखादं ध्येय धोरण असेल सरकारचं, तर त्याच्यावर एक प्रकारचं उपहासात्मक लिखाण करणे, दॅट इज कॉल्ड ॲज द सटायर. अदर मेजर नॉव्हेलिस्ट ऑफ 18th सेंचुरी आर सॅम्युअल रिचर्डसन. म्हणजेच त्या 18व्या शतकातले इंग्लिश म्हणजे इंग्लंडमधले कोणकोणते फेमस असे कादंबरीकार होते आणि कोणकोणत्या प्रसिद्ध अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या, ही माहिती त्यांनी तिथे दिलेली आहे. लेट अस सी. गलिवर्स ट्राय ऑफ फेमस सटायर. अदर मेजर नॉव्हेलिस्ट ऑफ 18th सेंचुरी आर सॅम्युअल रिचर्डसन. त्यानंतर सॅम्युअल रिचर्डसन झाल्यानंतर त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या तिथे कंसात सांगितलेल्या आहेत. त्यानंतर हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स स्टीन अँड टोबीज स्मोलेट हे 3 कादंबरीकार आहे. द ट्रेडिशन वॉज एनरिच बाय मेनी अदर स्टॉलवर्ट. आणि ही जी काही प्रथा होती, कादंबरीची जी काही ही प्रथा होती, ही प्रथा म्हणजेच त्यांच्या जसे जसे ते कादंबरीकार तिथे येऊ लागले तसे तसे त्यांनी एक प्रकारचं या स्टॉलवर्टने म्हणजेच या थोर लोकांनी त्या कादंबरीचं महत्त्व तिथे वाढवलं किंवा समृद्ध केलं. एनरिच म्हटलं समृद्ध करणे. नोवेलिस्ट सच ॲज म्हणजेच कोणी कोणी समृद्ध केलं, थोर लोक कोणते ते, चार्लिस डिकन्स, वॉल्टर स्कॉट, त्यानंतर नॅथनिएल हॉथॉर्न, होरेस वॉलपोल, थॉमस हार्डी, विकिली कॉलिन्स अँड एच.जी. वेल्स. म्हणजेच या थोर जाणकार लोकांनी त्या कादंबरीचं देन द 20th सेंचुरी इज मार्क बाय द मॉडर्न टॉपिक्स. आता 20वे शतक म्हणजे मागचं शतक, मीन्स सिन्स 1901 to 1999. 1901 पासून तर 1999पर्यंत हे कोणतं शतक होतं? 20वे शतक. ॲज फार ॲज टुडे सेंचुरी इज कन्सर्न, इट इज कॉल्ड ॲज द 21st सेंचुरी विच बिगिन्स फ्रॉम 2000. म्हणजे आत्ताचं हे जे काही शतक आहे हे कोणतं 21वे शतक आहे. तर 20वे शतक म्हटलं म्हणजे मागचं शतक. द 20th सेंचुरी इज मार्क बाय द मॉडर्न टॉपिक्स. आता 20व्या शतकामध्ये जे काही आधुनिक मुद्दे होते ते आधुनिक मुद्दे अँड इनोव्हेटिव्ह स्टाईल्स अँड टेक्निक्स आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर त्या साहित्यामध्ये किंवा त्या कादंबरी लिखाणामध्ये होऊ लागला. अँड वायडन्स एंगल्स ऑफ द व्ह्यूज. आणि त्याचे जे काही कादंबरीचे जे काही एंगल होते म्हणजेच त्या कादंबरीमध्ये विस्तृतपणा आणण्याचं कार्य कोणाकडून झालं? बाय द नोव्हेलिस्ट लाईक E.M. फोस्टर, जेम्स जोई, जोसेफ कर्नाड, हेनरी जेम्स, जॉर्ज ओरवेल, ग्रॅम ग्रीन, D.H. लॉरेन्स, विल्यम गोल्डिंग अँड अँटोनी Burgess. Means as far as these novelists are concerned, they have enriched the what we can they have enriched the angle or the tradition of the novel. After that, they widen the circumference of the genre. They widen the circumference म्हटलं म्हणजे त्याचं जे काही कादंबरी लिहिण्याचे जे काही विषय होते ते विषय पहिले मर्यादित होते, परंतु यांनी म्हणजेच ते जे काही लिखाण क्षेत्र होतं ते लिखाण क्षेत्र यांनी तिथे विस्तृत केलं. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर तिथे कादंबरी, प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक समस्येवर किंवा प्रत्येक घटनेवर तिथे कादंबरी लिहिल्या जाऊ लागली. दे वायडन द सर्कम्फरन्स म्हटलं म्हणजे आवाका, घेर. बाय जनरी म्हटलं म्हणजे साहित्यशैली ही नॉव्हेलची. बाय रायटिंग पॉलिटिकल, सोशल, सायकोलॉजिकल अँड अदर मीन्स मॉडर्न इश्यूज इन देअर नॉव्हेल्स. म्हणजे वगैरे गोष्टीचा समावेश त्या आपल्या नॉव्हेलमध्ये त्यांनी केला. आता ते दुसऱ्या देशातून इंग्लंडमध्ये गेले आणि तेथे ते कादंबरी लिहू लागले. त्या स्थलांतरितामध्ये कोणकोणते होते? लाईक सलमान रश्दी फ्रॉम मीन्स इंडियामधून सलमान रश्दी तिथे गेला, तिथे त्यांनी कादंबरी लिहिली. अँड ॲज फार एज नॉवेल वॉज कन्सर्न, इट वॉज ऑल्सो अ डिबेटेबल वन, मीन्स अ लॉट ऑफ कंट्रोवर्सी टेकन प्लेस ऑन हिज सॅटॅनिक वर्सेस. त्यांनी जी काही लिहिलेली कादंबरी होती ती होती सॅटॅनिक वर्सेस. म्हणजे संपूर्ण जगामध्ये त्या कादंबरीने खळबळ तिथे माजून दिली होती. सो व्हियस नायपॉल मीन्स त्रिनिनाथ, कॅझिओ इशिगुरा फ्रॉम जपान अँड मेनी अदर्स मीन्स सच वेअर द इमिग्रंट्स रायटर इन टू द फील्ड ऑफ नॉव्हेल्स देअर. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ वुमेन नोव्हेलिस्ट. आता हे जे काही इथे सांगितलेलं आहे 20व्या शतकातले जे काही म्हणजेच 17व्या शतकापासून तर 20व्या शतकापर्यंत कोणकोणते नॉव्हेलिस्ट होत गेले आणि कोणकोणत्या प्रकारचा समावेश त्यांनी त्यांच्या नॉव्हेलमध्ये केला याबद्दलची माहिती तिथे सांगितलेली आहे. आता या नॉव्हेलच्या क्षेत्रामध्ये फक्त पुरुष मंडळीच नव्हती,
तर तेथे म्हणजे स्त्रियांनी पण त्या नॉव्हेलच्या क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे. तर कोणकोणत्या स्त्रिया तिथे ॲग्रेसिव्ह होत्या त्याबद्दलची माहिती आणि कोणकोणते त्यांचे फेमस असे नॉव्हेल होते त्याविषयीची माहिती या समोरच्या पॅराग्राफमध्ये दिलेली आहे. लुक ॲट देअर. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ वुमेन नॉव्हेलिस्ट टू दिस ग्रेट पीजंट कॅनॉट बी निग्लेक्टेड. आता या साहित्याच्या क्षेत्रामध्ये बऱ्याचशा म्हणजेच एक प्रकारच्या थोर किंवा जाणकार स्त्रियांनीही एक प्रकारचं आपलं योगदान तेथे दिलेलं आहे. पिजन म्हटलं म्हणजे थोर किंवा जाणकार, आणि त्यांचं कार्य तेथे दुर्लक्षित करून चालणार नाही. द नॉव्हेल ऑफ मॅनर्स इव्हिलिनिया बाय फ्रान्सिस बर्नी, गोएथिक नॉव्हेल्स बाय आर्यम रेडिक्लिफ, अ नॉव्हेल बेस्ड ऑन सायन्स ऑफ द एज. म्हणजे सायन्स ऑफ द एजवर हे नॉव्हेल, तिनं लिहिलेलं नॉव्हेल हे अवलंबून आहे, त्याचा समावेश तेथे आहे. देन फ्रँस्टेन बाय मॅरी शेले आर लँडमार्क नॉव्हेल्स. रुलिंग ओव्हर द माइंड्स ऑफ पीपल थ्रू हर नॉव्हेल्स. आणि जॉन ऑस्टिनने तर आपल्या कादंबरीद्वारे एक प्रकारची अधिराज्य किंवा अधिसत्ता म्हणजे सामान्य लोकांवरतीने लिखाणाच्या साह्यातून गाजवली. ब्रॉन्टी सिस्टर्स इमिली अँड चार्लोट हॅव क्रिएटेड देअर ओन प्लेस बाय देअर इनकम्पॅरेबल वर्क्स. अँड ॲज फार एज द जॉन्टी सिस्टर्स आर कन्सर्न मीन्स दे हॅव done their incomparable works, they have created their own place in the field of literature. त्यांनी आपल्या स्वतःची अशा म्हणजे कार्यशैली त्यांनी निर्माण करून आपलं अस्तित्व तेथे निर्माण केलं. द व्हथरिंग हाईट्स अँड द जेन आयरी. देन मॅरी अँड इयॉज अलाइट जॉर्ज इलियट रोट द नॉव्हेल्स रिफ्लेक्टिंग सायकॉलॉजिकल इन्साईट. म्हणजे जॉर्ज इलियटनं म्हणजे एक प्रकारचं सायकॉलॉजिकल इन्साईट म्हटलं म्हणजे एक प्रकारचं मानसिक असं दर्शन त्याने आपल्या कादंबरीतून तिथे घडवलं. व्हर्जिना उल्फ इज द पायोनियर ऑफ द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हटलं म्हणजे शुद्ध हरवणे किंवा शुद्धीवर येणे किंवा बेशुद्ध पडणे. म्हणजे जी काही माणसाची शुद्ध असते त्या कॉन्शियसनेसवर या व्हर्जिना उल्फ ही अग्रेसर होती किंवा हिने सर्वप्रथम म्हणजेच त्या व्यक्तीच्या शुद्धीवर तिथे कादंबरी लिहिली बाय युजिंग द टेक्निक्स इन इंग्लिश नॉव्हेल. अगाथा ख्रिस्टी क्रिएटेड हर ओन प्लेस बाय रायटिंग मेनी नॉव्हेल्स बेस्ड ऑन क्राईम. आता बेस ऑफ क्राईम म्हटलं म्हणजे गुन्हेगारीच्या विश्वावरही म्हणजेच त्या लेडीने म्हणजे कोणती अगाथा ख्रिस्टीने पण बरेचसे नॉव्हेल तिथे लिहिलेले आहेत. हर्क्यूल पायोरिट अँड मिस मार्पल आर द एव्हरग्रीन डिटेक्टिव्स क्रिएटेड बाय हर. आणि इने म्हणजे सेंट पायरेट अँड मिस मार्पल आर द एव्हरग्रीन डिटेक्टिव्स क्रिएटेड बाय हर. म्हणजे डिटेक्टिव्ह कादंबऱ्या पण त्यांनी तिथे लिहिल्या आहेत. स्त्रियांनी म्हणजे कादंबरीकार स्त्रियांनी एक प्रकारचं या कादंबरीच्या क्षेत्राला, नॉव्हेलच्या क्षेत्राला एक प्रकारची प्रॉस्पेरिटी तेथे आणून दिली किंवा एक प्रकारच्या प्रगतीपथावर त्यांनी तेथे नेऊन सोडलं. म्हणजेच तेथे फक्त पुरुष कादंबरीकारच नव्हते, तर स्त्रियांनी पण त्यांची कामगिरी त्या कादंबरीच्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे गाजवली आणि त्यांचे पण फेमस असे नॉव्हेल तेथे सांगितलेले आहेत. लक्षामध्ये आता इंडियन सिनॅरिओ म्हटलं भारतीय क्षेत्रामध्ये, भारतीय समाजामध्ये म्हणजेच नॉव्हेलची कधी निर्मिती झाली आणि भारतीय क्षेत्रातील, भारतीय समाजातील, भारतीय साहित्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे फेमस प्रसिद्ध असे नॉव्हेल कोणकोणत्या कादंबरीकारांनी लिहिले याबद्दलची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लक्षामध्ये आता या नॉव्हेलवरची ही जी काही ब्रेनस्टॉर्मिंग आहे याच्या दोन फोटोकॉपी पण मी तुम्हाला त्याच्यानंतर तेथे पाठवतो आहे. त्या व्यवस्थित तुम्ही तेथे लिहून काढायचे आहेत. लक्षामध्ये. ओके, हॅव अ गुड डे.